जालन्यात वाढती गुन्हेगारी, पालकमंत्री पंकजा मुंडेंकडून पोलिसांच्या अपयशावर मौन, गुन्हेगारांवरच ठपका. आरोपी कितीही लपले तरी पोलीस त्यांना शोधतील, पोलिसांवर विश्वास ठेवा. जालन्यात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. जिथं पक्षाला गरज होती तिथंच मी प्रचारासाठी गेले, पंकजा मुंडे यांचं स्पष्टीकरण. आज दिनांक 26 रोजी सोमवारी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याऐवजी गुन्हेगारांना जबाबदार धरत पोलिसांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे. वाढती गुन्हेगारी ही पोलिसांच्या नाकामीमुळे असल्याच्या आरोपांना बगल देत गुन्हेगारी वाढण्याला गुन्हेगारच जबाबदार आहेत असं वक्तव्य त्यांनी केलंय. जालन्यात पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या की आरोपी कितीही लपले तरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांवर विश्वास ठेवला पाहिजे. मात्र गुन्हेगार मोकाट का फिरत आहेत, गुन्हे उघडकीस येण्यास विलंब का होत आहे, याबाबत त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली नाही. तसेच निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात बोलताना जिथं पक्षाला आणि प्रचाराला गरज होती तिथं मी गेले असंही मुंडे यांनी सांगितलं आहे. दरम्यान जालन्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीबाबत प्रतिक्रिया देताना गुन्हेगारी वाढण्याला गुन्हेगारच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. कायदा आपलं काम करत असून पोलीस यंत्रणा सतर्क आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जालन्यामध्ये क्राईम इश्यू जालना जबाबदार आहे ना. जालन्यातली क्राईम करणारे जालन्यातलेच लोक आहेत ना, बाहेरचे काही येऊन क्राईम करत नाही आहेत. तर त्याला जालन्याची व्यवस्था पूर्ण आपण करू. फक्त एवढंच माझं पत्रकारांना म्हणजे विनंती आहे की आपण प्रश्न विचारत असताना आपण ज्या भागाचे आहोत त्या भागाची अनावश्यक बदनामी तर होत नाही ना, ह्याची काळजी घेतली पाहिजे. मी बीडच्या लोकांना हे समजवलं आज. म्हणजे केवळ प्रश्न विचारणं आणि काहीतरी सनसनी करणं हा विषय नाहीये. आता जालन्यामध्ये जर काही गुन्हेगारी होत असेल तर ह्याचा जबाबदार कोण आहे? तर गुन्हेगारच जबाबदार आहे. कोण जबाबदार आहे अजून? आणि त्यांचा पोलीस पूर्णपणे त्यांना व्यसन घालतील असा मला विश्वास. पोलिसांचा वचक नाही का म्हणून तुम्हाला असं म्हणायचं का? मी काय म्हणलं, पोलीस व्यसन घालतील. मॅडम, आता पत्रकार चित्रीकरण करत असताना मी त्याच्याविषयीची माहिती घेते. मला आता एकाने सांगितलं बीडमध्ये देखील ₹1 खर्च नाही केलेला आहे. मागच मी आश्वासन दिलं होतं, 2-3 वेळा निवेदन दिलं. अशा ही माहिती बरोबर नाही. तसं काही झालेलं नाही. बरोबर व्यवस्थित ज्याचा निधी ज्याला अलोकेटेड आहे तसाच खर्च होतो. अनुदान घोटाळ्यातल्या त्या अधिकाऱ्यावर केव्हा कारवाई संबंधित ते पोलीस विभागाशी चर्चा करून सांगेल. चलो थँक्यू. जालना महानगरपालिकेची निवडणूक झाली. या ठिकाणी भाजपच्या वतीने तुम्ही या ठिकाणी प्रचारासाठी उतरला नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणं, म्हणजे तुम्हाला नाही असं काही नाही. जिथे सक्षम नेतृत्व आहे, जिथे चांगली ताकदीने लोक लढत होते तिथे न जाता जिथे आपल्याला गरज आहे तिथे मी गेले. मी अगदी इचलकरंजी पासून, पनवेल पासून, मुंबई पासून सगळीकडे महाराष्ट्रभर सभा घेतल्या आणि ते पक्षांनी ठरवलेल्या सभा होत्या की कुठे परिस्थिती आहे की पंकजाताईच्या जाण्याची गरज आहे, कुठे परिस्थिती आहे तिथे मुख्यमंत्री महोदय गेले, कुठे आणखी वेगवेगळे आमचे सहकारी गेले. मग तिथे जिथे सक्षम अशी परिस्थिती आहे तिथे न जाता ते सक्षम होते, निवडून आले.